आदरणीय मुख्यमंत्र्यांनी त्या सर्व चौकशा नेमलेल्या आहेत। त्या तपासामध्ये या ठिकाणी ज्या वेळेस माझ्याकडे संशयाने बघितलं जातं त्यावेळेस मी त्यावर काही बोलणं हे उचित नाही। हे सगळं फेक नेरेटिव्ह आहे। नाही ते मला माहित नाही। बरं हे आपल्याला हे पटतं का? या बाबतीमध्ये आपल्याला तरी हे पटतं का? मी आपल्या या ठिकाणी स्पष्टपणाने सांगतो की मी अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाची जबाबदारी घेतल्यानंतर स्वाभाविकच दादांची आणि माझी भेट झाली नव्हती आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छाही दादांना देता आल्या नव्हत्या। दादा इथे नव्हते। आज त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छाही मी दिल्या आणि माझ्या विभागाची जी काही मी जबाबदारी घेतलेली आहे त्या जबाबदारीच्या बाबतीत मी 3-4 बैठका घेतल्या, काही निर्णय घेतले। त्या बाबतीत संक्षिप्त आदरणीय दादांच्या सोबत मी चर्चा केलेली आहे। तुमच्यावर जे आरोप होत आहेत त्यावर अजितदादा अद्याप बोलले नव्हते। सर तुमच्यावर जे काय आरोप होत आहे तुमच्या राजीनाम्याची मागणी केली जाते आणि यानंतर अजित पवार अद्याप काही बोलले नाही। तुमची पहिलीच भेट आहे त्यामुळे या विषयावर कसलीही चर्चा झाली नाही हे स्पष्ट आणि इमानदारीने मी आपल्या सर्वांच्या समोर सांगतो। हे बघा कोणी काय आरोप करावे हे लोकशाहीमध्ये ज्याला त्याला अधिकार दिलेले आहेत। मी कुणाकुणाचे तोंड धरणार आहे? माझं म्हणणं आहे की जे आरोप करतायत ते ज्या पक्षाचे आहेत त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांना आपण हा प्रश्न विचारावा। माननीय म्हणजे समजा ते महायुतीचे आमदार असतील तर महायुतीमध्ये ते भारतीय जनता पार्टीचे आमदार असतील तर त्यांनी सुद्धा त्याबाबत त्यांच्या पक्षाध्यक्षाला विचारावं, मुख्यमंत्र्यांना एक सांगतो, खरं सांगू का मी आज स्पष्टपणाने सांगतो की पोलीस यंत्रणा ज्या विरोधी सर्वच लोकांनी अधिवेशनात मागणी केली होती की अशा पद्धतीची चौकशी नेमली पाहिजे, आदरणीय मुख्यमंत्र्यांनी त्या सर्व चौकशा नेमलेल्या आहेत। त्या तपासामध्ये या ठिकाणी ज्या वेळेस माझ्याकडे संशयाने बघितलं जातं त्यावेळेस मी त्यावर काही बोलणं हे उचित नाही। आणि अतिशय व्यवस्थित तपास त्या ठिकाणी चालू आहे। तर तपास पूर्ण होऊ द्या। तपासानंतर ज्या काही गोष्टी समोर येतील त्या ठिकाणी आपल्यापासून हे सगळं फेक नेरेटिव्ह आहे। त्या नेरेशनमध्ये विनाकारण मीडिया ट्रायल करून एखाद्या व्यक्तीला किंवा ह्या सगळ्या गोष्टीला जसं आदरणीय भुजबळ साहेबांनी सांगितलं, माझं म्हणणं आहे की ट्रायल कोर्टात होऊ द्या, तपास यंत्रणा काम करते। आपणच या ठिकाणी सर्व कराड यांच्याशी ज्यांचे संबंध आहेत त्या अधिकाऱ्यांना निलंबित केलं या तर्काने नाही ते मला माहित नाही। बरं हे आपल्याला हे पटतं का? या बाबतीमध्ये आपल्याला तरी हे पटतं का? मला ते अधिकाऱ्याला निलंबित केलंय का नाही केलं हे मला माहित नाही। मला अधिकृत माहिती घेऊ। नाही मी आपल्याला सांगितलं ना की या बाबतीत काहीही चर्चा झाली नाही। फक्त माझ्या विभागाच्या बाबतीत जबाबदारी घेतल्यानंतर माझी दादांची पहिली भेट होती त्यामुळं खात्याच्या बाबतीत ज्या मी 3 बैठका घेतल्या त्या बैठकीमध्ये जे काही विषय समोर आले ते मी बोललो।